नमस्कार मंडळी, मी मेघाज इझी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मी दुधी भोपळा स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे। दुधी भोपळ्याची परफेक्ट रेसिपी तुमच्याजवळ असेल तर तो खूप टेस्टी बनतो। तर ही रेसिपी तशीच परफेक्ट आहे। तर दोन्ही साईडने आपण पहिला कट करून घ्यायचा दुधी भोपळा, त्याच्यानंतर याच्यावरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। साल काढून झाल्यानंतर याचे आपल्याला मोठे मोठे पीस करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते आपल्याला किसताना सोपं जाईल। तर इथं मी जी मोठी किसणी असते ती घेतलेली आहे। बारीक किसणीने किसलं की दुधी भोपळा जास्त लवकर शिजतो आणि त्याचा क्रंच राहत नाही, शिवाय तो खूप प्रमाणात पाणी सोडतो। त्याच्यामुळे अशा पद्धतीने मोठ्या किसणीने मी किसलेला आहे। जर दुधी भोपळा मोठा असेल तर त्याच्या आतमधले जे बी असतात ते कडक असतात, मोठे मोठे असतात, तेव्हा फक्त साईडचे बाजू जेवढी आपण किसू शकतो तेवढीच किसून घ्यायची आणि मधला जो पांढरा पार्ट असतो तो टाकून द्यायचा आहे। मी इथं कोवळा दुधी भोपळा घेतलेला त्यामुळे पूर्ण किसून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी इथं एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला चोळून घ्यायचं, म्हणजे काय होतं, जे दुधी भोपळ्याचं आणि कांद्याचं पाणी सुटणार आहे ते इथे सुटेल, म्हणजे आपल्याला रेसिपीमध्ये किती पाणी वापरायचं आहे हे त्याच्यावरती ठरवता येतं। त्यामुळे आधी ही प्रोसेस करून घ्यायची। आता मी 10 मिनटं साईडला ठेवून देणार आहे। इथे मी बेस बनवण्यासाठी तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे। इथं जे दुधीचं प्रमाण आहे ते 1.5 वाटीपर आहे, त्याच्यामुळे मी इथं 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाचं पिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, पण 4 लोकांसाठी हा नाश्ता सफिशियंट आहे। तर त्याच्यामध्ये मी 1 वाटी दही घातलेलं आहे। तर दही इथं जास्त आंबट घ्यायचं नाही, हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथं पाण्याचं प्रमाण हे दहीच्या थिकनेसवरती, म्हणजे दही कितपत पातळ आहे किंवा घट्ट आहे याच्यावरती डिपेंडंट आहे। त्यामुळे आधी याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपण याच्यामध्ये थोड्या प्रमाणात पाणी ॲड करायचं आहे। तर आधी मी इथं अर्धी वाटी पाणी ॲड करते आणि हे मिक्स करून घ्यायचं। तांदळाच्या पिठामध्ये पाणी जास्त ओढलं जातं, त्यामुळं पाणी आपल्याला थोडं जास्त लागू शकतं। ते तांदळाच्या पिठाच्या क्वालिटीवरही डिपेंडंट आहे, त्यामुळे इथं थोडं पाणी ॲड करायचं आणि कन्सिस्टन्सी चेक करायची। तर इथं मी अजून अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे। सध्या आपल्याला हे काय करायचं आहे, पीठ जे आहे ते भिजवून घ्यायचं आहे। तर मी 1 वाटी टोटल पाणी ॲड केलेलं आहे आणि 1 वाटी दही। आता बघू शकता पीठ आपलं व्यवस्थित भिजलेलं आहे। तर हे असंच आपण एक 10-15 मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत इथं आपण चटणीची तयारी करतो आहे। त्याच्यासाठी मी इथं 1 हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर किंवा कोथिंबीरचे देठ अशा पद्धतीने वापरला तरी चालू शकतं, थोडासा पुदिना आणि आल्याचा छोटासा तुकडा बारीक कट करून घेतलेला आहे, तोही ह्याच्यामध्ये घालायचा। त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं। तर छोट्या चमच्याने मी अर्धा चमचा इथं घातलेला आहे आणि हे मिक्सरला थोडंसं पाणी घालून वाटून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर इथं अर्धी वाटी दही घेतलेली आहे। आता चटणीचं प्रमाण कितपत हवं आहे त्याच्यावरून तुम्ही इथं दही कमी जास्त करू शकता आणि हे मिक्सरला पल्स मोडवरती मिक्स करून घ्यायचं। त्याच्यानंतर आपण आता त्याच्यावर तडका घालतो। त्याच्यासाठी मी 1 चमचा तेल घेतलेलं आहे आणि थोडीशी मोहरी आणि जिरं आणि कढीपत्त्याची पानं घालून ह्याला छान तडका दिलेला आहे। तर ही चटणी टेस्टला खूप छान लागते, तर नक्की ट्राय करून बघा। 10 मिनटं झालेली आहेत, तर तुम्ही इथं बघू शकता दुधीला पाणी सुटलेलं आहे। आता आपण हे सर्व तांदळाच्या पिठामध्ये काढून घ्यायचं आहे। इथं 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत, खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे चिरून आणि 1 आल्याचा तुकडा बारीक किसून घातलेला आहे। इथं तुम्ही दुधीसोबत गाजरही वापरू शकता, त्याच्यामुळे ही टेस्ट खूप छान येते। तर हे सर्व जिन्नस आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे। बॅटर थोडं घट्ट आहे, त्यामुळे मिक्स करायला टाईम लागू शकतो। तर हे अशा पद्धतीने झालेलं आहे। आता आपण याच्यासाठी एक तडका तयार करतो आहे। त्याच्यासाठी मी 2-3 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की मग त्याच्यात अर्धा चमचा मोहरी छान तडतडली की मग अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। त्यानंतर गॅस बंद करायचा आणि मग कढीपत्ता घालायचा। कढीपत्ता छान तळला गेला की मग हे सर्व बॅटरवरती घालायचं आहे, हे मिक्स करून घ्यायचं। मगासपेक्षा आपल्याला कन्सिस्टन्सी बघू शकता थोडीशी हलकीची पातळ वाटत आहे, कारण दुधीला पाणी सुटत राहतं। त्याच्यानंतर मी इथं परत अर्धा वाटी पाणी ॲड केले कन्सिस्टन्सी प्रॉपर करण्यासाठी। मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता खूप घट्टही नाही, खूप पातळही नाही, फक्त पोरिंग कन्सिस्टन्सीपर्यंत आपल्याला आणायचं आहे। कन्सिस्टन्सी चेक करायची आहे। त्याच्यानंतर इथं पाऊण चमचा सोडा घातलेला आहे मी। तुम्ही इथे सोडा नाही घातला तरी चालू शकतं, पण सोडा घातल्यावर थोडासा मऊसूत आणि जाळीदार बनतो चिला, म्हणून मी इथं घातलेला आहे। त्याच्यानंतर अशा पद्धतीने भिडेच्या तव्याला छान गरम करून घ्यायचं, त्याला तेल लावून घ्यायचं। अगदी चमचाभर तेलामध्ये आपला हा नाश्ता बनवून तयार होतो। प्रत्येक वेळेस चिला घालताना थोडंसं बॅटर मिक्स करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने ते घालून घ्यायचं आहे। तर खूप जास्त पसरवायचं नाही, हलकंसं जाडसरच ठेवायचं आहे आपल्याला, तेव्हाच ते मऊसूत आणि छान लागतं। तर इथं बघू शकता याच्यावर न झाकता आपल्याला हे 1-1.5 मिनटं एका साईडने भाजून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर वरून कोरडं झालं की थोडंसं तेल घालून घ्यायचं। इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर जाळी सुटलेली आहे।
मस्त मऊसूत असा हा आपला नाश्ता बनवून तयार होतो. तर आता हे आपल्याला पलटवून घ्यायचं आहे. आधी काड्या मोकळ्या करायच्या आणि अशा पद्धतीने पलटवून घ्यायचं. तर बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. आपल्याला याला फक्त 2 ते 3 मिनटं लागतात दोन्ही साईडने भाजायला. गॅसची फ्लेम लो टू मीडियममध्ये ठेवायची आहे आणि हे 2-3 मिनटं छान भाजून घ्यायचं. तर बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि टेस्टला एकदम मस्त लागतात. एकदम सॉफ्ट असे बनून तयार होतात. तर दुसऱ्या वेळेस ही चिला घालताना बॅटर एकदम मिक्स करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं. तर बघू शकता किती सुंदर जाळी पडते. मस्त वरून कोरडं झालं की थोडंसं तेल घालून घ्यायचं. आता याला पलटवून घ्यायचं आहे. तर बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. एखादा मिनिट दुसऱ्या साईडनेही भाजला की बघू शकता आपला दुधीचा चिला तयार आहे. तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. इथे मी 1 कप हरभरा डाळ होती ती 3-4 तास छान असं भिजवून घेतलेली आहे. इथे बघू शकता डाळ आपली व्यवस्थित फुललेली आहे, भिजलेली आहे व्यवस्थित. तर याच्यामधील जे काही पाणी आहे ते आपण आता काढून घेणार आहोत. कारण हा पदार्थ आपल्याला बनवताना याच्यामध्ये आपल्याला जराही पाणी नको आहे. जितके काही आपली डाळ भिजलेलं पाणी असतं म्हणजे जी डाळ आपली ओली असते तेवढ्यामध्येच हा आपला पदार्थ होतो. तर आपण याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण डाळ काढून घ्यायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पूर्ण डाळ काढून घेतली. याच्यामध्ये आता आपण काही मसाले घालणार आहोत. त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं, 2 हिरव्या मिरच्या, पाऊण चमचा ओवा, 2 चिमूटभर हळद घ्यायची आहे. सोबतच इथं आपल्याला एक अर्धा चमचा धणे वापरायचे आहेत. तर हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता मिक्सरला आपण पल्स मोडवरती फिरवून याची एकदम दरदरीत अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता खूप जास्त बारीक करायचं नाही आहे. इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ह्याला दरदरीत आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे. आणि बघू शकता इथं मी पाण्याचा वापर जराही केलेला नाही आहे. जे आपलं मिक्सरच्या भांड्यामध्ये मिश्रण होतं ते आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. पूर्ण मिश्रण आपण काढून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथं अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. तर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला पाण्याची काही आवश्यकता नाही आहे, त्यामुळे पाणी ॲड करायचं नाही. आणि जेव्हा आपण डाळ धुवून पाणी काढतो तेव्हा पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे. तर मीठ आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आपल्याला मिश्रणाचा छोटा गोळा घ्यायचा आहे. तर आपलं जे पुरीला आपण पीठ घेतो तेवढं गोळा घ्यायचा आणि छान असं आपल्याला अशा पद्धतीने शेप द्यायचा आहे. तर तुम्ही इथं अशा पद्धतीने याला छान गोलाकार देऊ शकता. तर साईडनेही आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं याला शेप देऊन घ्यायचा म्हणजे तळताना वडा आपला फुटणार नाही. तर तुम्ही इथं तुम्हाला हवा तो शेप देऊ शकता. तुम्ही याला गोल ही बनवू शकता किंवा असे चपटे गोल वडे बनवू शकता किंवा अशा पद्धतीने तुम्ही याला चौकोनीही शेप देऊ शकता. तर अशा पद्धतीने कोणताही शेप देऊन हे वडे तुम्ही तळून घेऊ शकता. तर इथं बघू शकता मी सगळे वडे करून घेतलेले आहेत. तर मी इथं तेल गरम करायला ठेवलेलं. तेल मीडियम गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला वडे सोडायचे आहेत. तर मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. तर वडे टाकल्यानंतर लगेच त्याला आपण उलटं करायचं नाही, नाहीतर वडे फुटण्याची शक्यता असते. तर 2 मिनिटांनी तुम्ही इथं बघू शकता वडे आपोआप वरती आलेले आहेत, फुगून वरती आलेले आहेत. तर अशा पद्धतीने वडे वरती आल्यानंतर मग आपण याला उलटवायचं आहे. तर बघू शकता वड्याने छान शेप पकडलेला आहे. याच्यानंतर तुम्ही त्याला उलटवायचं आणि दुसऱ्या बाजूनेही म्हणजे अलटी-पलटी करत आपल्याला हे 5 ते 7 मिनिटं वडे छान असे तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता इथं मस्त आपले वडे तळून झालेले आहेत. तर एक 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत आणि आपले वडे छान तळून झालेले आहेत. हलका लालसर कलर आला की वडे काढून घ्यायचं. थंड झाल्यानंतर याला अजून थोडा डार्क कलर येतो, त्यामुळे याला आपण हलके लालसर झाले की काढून घ्यायचं. छान कुरकुरीत असे डाळीचे वडे तयार झालेले आहेत. तर तुम्ही ह्याला डाळ वडाही म्हणू शकता. रेसिपीची सुरुवात करण्यासाठी मी इथं एका कढईमध्ये 1 कप पाणी घातलेलं आहे. अर्धा चमचा मीठ घातल्यानंतर पाण्याला 1 उकळी काढून घ्यायची आहे. पाण्याला उकळी आली की आता आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालतोय. तर मी इथं 1 कप पाणी घेतलं होतं, त्याच्यासाठी अर्धा कप इथं आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तांदळाच्या पिठाच्या दुप्पट आपल्याला इथं पाणी वापरायचं आहे. तर तांदळाचं पीठ घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर हे आता आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे पीठ एक 10 ते 15 मिनिटं झाकून मुरायला ठेवायचं आहे.
तर इथं 15 मिनटं झालेले आहेत. तर हे जे पीठ आहे ते अजूनही थोडंसं गरम आहे. हलकं गरम असतानाच हे पीठ आपल्याला थोडं मळून घ्यायचं आहे, पण मुरत ठेवल्यामुळे हे पीठ थोडंसं सॉफ्ट झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी मीडियम साईजचा एक उकडून घेतलेला बटाटा घालत आहे. तर बटाटा अशा पद्धतीने बारीक किसणीने किसून घ्यायचा, म्हणजे बटाट्याचे तुकडे राहत नाहीत. तर अर्ध्या वाटीसाठी एक मीडियम साईजचा बटाटा तुम्ही वापरू शकता. आता मी इथं एक चीज क्यूब घेतलेला आहे. तर चीज क्यूब पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला हवा असेल तर घाला किंवा नाही घातला तरी चालेल. फक्त थोडीशी चीजी फ्लेवर देण्यासाठी मी इथं एक चीज क्यूब वापरलेला आहे. तोही अशा पद्धतीने बारीक किसणीने किसून घ्यायचा आहे, जेणेकरून व्यवस्थित ते आपल्याला मिक्स करता येईल. आता मी याच्यामध्ये एक अर्धा चमचा म्हणजे एक 10-12 मिरीची पूड घातलेली आहे. सोबत बटाट्यासाठी इथं मी एक पाऊण चमचा मीठ घातलेलं आहे. आता हे आपण सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. याचा आपल्याला मऊसूद असा डो तयार करून घ्यायचा आहे. इथे बघू शकता छान मऊसूद आपला डो तयार झालेला आहे. तर आता आपण याला कुरकुऱ्याचा शेप द्यायचा आहे. कुरकुऱ्याचा शेप देणं खूपच इझी आहे. तर मी पहिला हात धुवून घेतलेले आहे तिथं. तर हे पीठ हाताला वगैरे अजिबात चिटकत नाही. तर अशा पद्धतीने थोडासा डो घ्यायचा आणि अशा पद्धतीने हातावर फिरवून घ्यायचा. तर बघू शकता छान कुरकुऱ्यासारखा शेप आलेला आहे. आणि हे शेप देऊन आपल्याला काय करायचं, एखाद्या रुमालवरती हे सर्व कुरकुरे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. अगदी मार्केटसारखे आपले हे कुरकुरे तयार होतात. इथे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं. तर आपण एक छोटासा गोळा टाकून बघायचा. तो गोळावरती आला की मग नंतरच आपण त्याच्यामध्ये कुरकुरे तळून घ्यायचे आहेत. तेल प्रॉपर गरम झाले. आता गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती ठेवायची आणि सर्व कुरकुरे आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. तर खूप जास्त एकत्र कुरकुरे टाकायचे नाहीत, थोडे थोडे टाकायचे, म्हणजे ते व्यवस्थित तळले जातील आणि एकमेकांना चिटकणार नाहीत. तर कुरकुरे टाकल्यानंतर तेलामध्ये लगेच पलटवायचं नाही. ते हलके होऊन जेव्हा वरती येतात तेव्हा एकाच मिनिटांनी हलकंसं आपल्याला त्याला पलटवून घ्यायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपले कुरकुरे छान तळले जातात. तर बघू शकता इथं हलका असा लालसर कलर यायला सुरू झालेला आहे आणि कुरकुरे छान तळलेले आहेत. तर आता हे आपण काढून घेऊयात. काढून घ्यायचे. तर अशा पद्धतीने दुसरी बॅच तयार झालेली आहे. कुरकुऱ्यांना चटपटीत बनवण्यासाठी मी इथे एक मसाला तयार केलेला आहे. 5 रुपयाचा मॅगी मसाल्याचं जे पॅकेट येतं त्यातील सर्व मसाला सोबत अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा इथं आमचूर पावडर घातलेली आहे. आमचूर पावडर नसेल तर चाट मसालाही तुम्ही वापरू शकता. तर हा सर्व मसाला इथं कुरकुऱ्यांवरती गरम असतानाच घालून घ्यायचा आणि अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. तर आपले चटपटीत अगदी पॅकेटमध्ये मिळतात तसे कुरकुरे बनवून तयार आहेत. सोबतच आपण आता दुसरी रेसिपी शेअर करतोय. तर चला बघूया. आपण जो डो बनवला होता त्याच्यातले असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. आपल्याला एकदम छोटे पेड्यासारखे गोळे करायचे आणि पोर्कवरती अशा पद्धतीने आपल्याला हे प्रेस करून काढून घ्यायचे आहेत. जसे चीझी नगेट्स वगैरे असतात तशाच टाईपचं हे टेस्टला लागतं आणि शेपही तुम्ही तशा पद्धतीने नगेट्ससारखा सुद्धा ह्याला शेप देऊ शकता. सिलेंडर शेप देऊ शकता, सर्कल शेप देऊ शकता. पण मी अशा पद्धतीने छान शेप देऊन घेतलेले आहे. सर्व नगेट्स बनवून आपल्याला एका रुमालावरती टाकायचे आणि त्याच्यानंतर तेलामध्ये सोडायचे. अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने साईडून तेलामध्ये त्याला थोडंसं फिरवून घ्यायचं. कारण चमचा डायरेक्ट लागला तर ते फुटू शकतात, कारण ते एकदम सॉफ्ट असतात. त्यामुळे अशा पद्धतीने हे आपल्याला एक 4 ते 5 मिनटं छान फ्राय करून घ्यायचे आहेत. एकदम वरून छान कुरकुरीत असे होतात आणि चीज पण आपण घातलेला आहे त्यामुळे टेस्ट अप्रतिम येते. बबल्स याचे थोडे कमी झाले की त्याला फक्त उलटपलट करून घ्यायचं आहे आणि एक 4 ते 5 मिनटं अगदी लालसर कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. दुसऱ्या प्रकारचाही आपला नाश्ता बनवून तयार झालेला आहे. तर बघू शकता किती सुंदर दिसत आहे. खायला खूप टेस्टी लागतं आणि हे तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता किंवा सॉससोबत खाऊ शकता. शेजवान सॉससोबत हे अप्रतिम लागतं. ह्याला मसाला वगैरे आपण लावलेला नाही आहे, तर हे सॉससोबत अगदी टेस्टी लागतं. कुरकुरेही एकदम मस्त कुरकुरीत झालेले आहेत. हेही मस्त झालेलं आहे. तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. एक मकई सोलून घेतलेली आहे. मकई आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची. त्यानंतर इथं 2 तिखट मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत. त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्या आणि आपल्याला ह्याला पल्स मोडवरती बारीक करून घ्यायचं आहे. खूप जास्त बारीक करायचं नाही, पल्स मोडवरती बारीक करायचं, म्हणजे त्याच्यामध्ये असा हलकासा दाणेदार टेक्स्चर राहतं. त्याच्यानंतर मी इथं शिजवलेला एक बटाटा घेतलेला आहे. शिजवलेल्या बटाट्याऐवजी तुम्ही कच्चाही बटाटा घेऊ शकता. त्याच्यानंतर मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे. तोही आपण बारीक कट करून घ्यायचा आहे. सोबतच आपल्याला इथे तुम्हाला हवे असणारे कोणतीही तुम्ही व्हेजिटेबल घालू शकता, जसे की गाजर किंवा शिमला मिर्च वगैरे घालू शकता. मी इथे 1 पाऊण चमचा लाल तिखट घातलं. जर तिखट हवं असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरी चालेल. त्यानंतर मी इथे 2 ते 3 पिंच आमचूर पावडर घातलेली आहे किंवा थोडासा लिंबू पिळा, म्हणजे थोडीशी त्याची टेस्ट अजून वाढेल. त्यानंतर इथं अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि सोबतच काळी मिरी पावडर घातलेली आहे. त्याच्यामुळे थोडंसं तिखटपणाही येतो आणि टेस्ट छान येते. हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. तर हे आपलं छान असं मिक्स करून झालं
की त्याच्यानंतर मी गॅसवर इथं तवा ठेवलेला आहे. तवा व्यवस्थित गरम झाला की मग त्याच्यावर आपण तेल सोडून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 चमचे तेल सोडून घ्यायचं आहे. एकदम कमी तेलामध्ये हा आपला नाश्ता बनवून तयार होतो. आपण जे मिश्रण बनवलं होतं ते मीडियम साईजच्या चमच्याने 1-1 चमचा घालायचा आणि त्याला हलकंसं पसरवून घ्यायचं. तर आपण याला टिक्कीच्या शेपप्रमाणे शेप देतो आहे. तर हे बॅटर आपण सर्व बाजूनी व्यवस्थित इथं पसरवून घेतलेलं आहे. तेल खूप कमी लागतं याला. टिक्कीच्या साईडला थोडंसं तेल सोडून घ्यायचं म्हणजे टिक्की पलटताना आपल्याला त्रास होणार नाही. त्यानंतर मी इथं आपली जी टिक्की आहे मक्याची ती छान दिसावी म्हणून वरून थोडंसं बीट लावलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं मुलांच्या पोटात हेल्दी पण जातं आणि दिसायलाही छान दिसतं. दिसायला छान दिसलं की मुलं आवडीने खातात. तर इथं 2 ते 3 मिनटं आपली टिक्की खालून छान असं खरपूस भाजून घ्यायची आहे. लो टू मिडियमच फ्लेम ठेवायची आहे आपल्याला. त्याच्यामुळे काय होतं की टिक्की आपली आतपर्यंत छान भाजली जाते. दुसऱ्या साईडनेही 2-3 मिनटं छान अशी टिक्की आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर बघू शकता आपली टिक्की मस्त अशी भाजलेली आहे. कलरही छान हलका ब्राऊन आलेला आहे आणि बीटरूट टाकल्यामुळे तुम्ही बघू शकता आपली टिक्की किती छान दिसत आहे. तर मुलांना असेच छान पदार्थ खायला आवडतात. तर मी वरून अजून थोडंसं अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी याच्यावर चीज घातलेलं आहे. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल. आणि वरून थोडंसं ऑर्गॅनो घातलेलं आहे. 5 मिनिटात आपली मक्याची टिक्की तयार झालेली आहे.